तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी उपस्थित झालेले जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रशांत भाऊ अभंग, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उमेदवार मी स्वतः, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अजित चव्हाण, आमचे गुरुवर्य माजी जिल्हा परिषद सदस्य आणि अवसरे बुद्रुक ज्यांनी 15 वर्षे सतत सरपंचपद भूषवले असे कुमारजी हिंगे आणि तालुका प्रमुख शिवसेनेचे सूरजराव हिंगे पाटील, त्याचप्रमाणे प्रवीणराव वगैरे सर्व बाकीचे मंडळांचे सर्व बसलेले सर्व माता भगिनी आणि विकासनगर गुणगे शेटेमाळा येथील सर्व तमाम ग्रामस्थ सर्वांना मी मनापासून नमस्कार करतो। या अवसरी बुद्रुकमध्ये गेली अनेक वर्षे सातत्याने जवळपास 25-30 वर्ष अत्यंत दबाव तंत्राचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे। निवडणूक जशी जशी जवळ येईल, आता 4 दिवस राहिलेले आहेत प्रचाराचे, तसं आम्ही पाहत असतोय सातत्याने या गावामध्ये एक दबाव तंत्राचं राजकारण खेळलं जाते। दबाव तंत्राचं राजकारण खेळणारा एकच व्यक्ती आहे तो, आणि तोच व्यक्ती आता बलाढ्य व्यक्ती ते जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत आपल्या प्रशांत भाऊंच्या विरोधात। आम्ही निवडणुकीला सामोरं कशासाठी जातोय? सर्वसामान्य लोकांना जी आमच्याकडून अपेक्षा आहे, हे लोकांना मनमोकळेपणाने एकमेकाशी बोलता येत नाही। त्यांची इच्छा असते का इथं कल्याण जर गावामध्ये दिसला तर आपण त्याला मनमोकळेपणाने त्याला मिठी मारू शकत नाही, त्याला भेटून सांगू शकत नाही की आम्ही तुझ्या पाठीशी आहे, कारण तिथं बघणारे त्यांचे अनेक CCTV कॅमेऱ्यासारखे लोक त्या ठिकाणी नजर ठेवून असतात आणि ती बातमी लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम काही लोक करत असतात। एवढ्या प्रमाणात दबाव तंत्राचं राजकारण हे अवसरी बुद्रुकमध्ये कायमस्वरूपी खेळलं जाते। जेव्हा जेव्हा निवडणुका येतील तेव्हा सातत्याने हा विषय होत असतो। त्यामुळे इथली लोक थोडेसे दबावामध्ये असतात, परंतु जर परिस्थिती पाहिली तर परिस्थितीच्या विरुद्ध आहे। कितीही दबाव टाकला तरी दबावाला न जुमावणारी ही लोक आहेत, कारण त्यांना विश्वास देण्यासाठी आज कुमार हिंगे आणि ही सर्व लोक आहेत ना या ठिकाणी उपस्थित झाले, सूरज वगैरे सर्व। आम्ही लोक आधी मग असं सांगितलं त्याच्या भाषणामधून, आम्ही सर्व लोकांचे जरी पक्ष वेगवेगळे असले तर आम्ही सर्वजण एकत्र कशासाठी आलेले? या दबाव सगळ्यांचा झुगारून टाकण्यासाठी, तुम्हाला एक विश्वास देण्यासाठी, का तुम्ही दबावाला बळी न पडता तुम्ही निर्भीपणे मतदान करण्यासाठी तुम्ही बिंदास खंबीर राहा, तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे राहू, हा विश्वास देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। खऱ्या अर्थाने आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून या पंचायत समिती गणामध्ये फिरत असताना आम्ही घरोघर जातोय। लोकांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचं वातावरण आम्हाला दिसतंय, कारण आम्हाला जाणवलेलं आहे ही निवडणूक आता पुढाऱ्यांच्या हातामध्ये राहिलेली नाही, ही निवडणूक जनतेने केव्हाच हातामध्ये घेतलेली आहे। 7 तारखेला त्यांना समजेल आपल्या हातामध्ये काय, त्यांच्या हातामध्ये केवळ ते 4 पुढारी असतील। गावामध्ये जे ज्यांना पदं दिलेली आहेत, जे वैयक्तिक लाभाच्या माध्यमातून त्यांचे सहकारी आहेत, ते सहकारी त्यांच्या जवळ आहेत। फक्त आता बळच त्यांना हाका मारून बोलावं लागतं, गाडीतून उतरले ना लवकर त्यांच्या गाडीजवळ माणूस जायला मागत नाही। त्यांनी अगोदरच फोन करून सांगतात पुढे माझी गाडी आलेली आहे, त्या ठिकाणी 1-2 माणसं त्या ठिकाणी गाडीचा दरवाजा उघडायला तिथे थांबलेले असतात। ही खरी परिस्थिती आहे। अजून ही परिस्थिती बदलणार आहे। तुम्ही लिहून ठेवा, येत्या 7 तारखेला मतदान झाल्यानंतर 9 तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस ह्या जिल्हा परिषद गटामध्ये एक इतिहास घडला जाणार आहे आणि यांचं राजकारण कायमचं बंद होणार आहे, हे तुम्हाला मी विश्वास देतो, कारण आम्ही लोकांच्या चेहऱ्यावरचे हसू पाहतो त्या ठिकाणी। हे सर्वसामान्य जनता यांच्या आता बोलतापांना बळी पडणार नाही। लोकांना तुम्ही कवर दाबून ठेवणार, कवर कोणाला सांगणार का तू बोलू नको, याच्या मुलाला सांगायचं बोलू नको, त्याच्या मुलाला सांगायचं स्टेटस ठेवू नको। हे लहान जी मुलं आहेत त्यांना काही कळत नसतं, बिचारी जी मुलं आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं प्रेम असतं, आमच्यावरती असणाऱ्या प्रेमापोटी त्यांनी जर आमचं स्टेटस ठेवलं तर त्या मुलाला लगेच दडपण्याचं काम केलं जातं। अरे जर एवढी तुम्ही जर विकास कामं केलीत आणि एवढं जर मनमोकळेपणाने असतील, आत्तापर्यंत तुम्ही सांगा कोणाला कल्याण हिंगेचा फोन आलाय किंवा कोणाला अजित चव्हाणचा फोन आलाय किंवा कुमार हिंगेंनी सांगितलंय का याचा स्टेटस ठेवू नको, त्याचा स्टेटस ठेवू नको, कोणाला म्हणलेत का ते? किंवा सूरज कधी म्हणलाय कोणाचा स्टेटस ठेवू नको राष्ट्रवादीच्या कोणत्या व्यक्तीला? आम्ही कधीच कोणावरती अन्याय करत नाही। आम्ही लोकांच्या चुली पेटवण्याचं काम करतो, पण चुलीमध्ये पाणी वतण्याचं काम खऱ्या अर्थाने ही मंडळी करतात आणि आम्हाला सांगतात शाळेसारख्या पवित्र। अजितने सांगितलं मग प्रशांत भाऊंनी 1 कोटी रुपये देणगी दिली। देणगी दिल्यानंतर ही संस्था रयत शिक्षण संस्थेची आहे, त्याचं दुसऱ्यांचं कल्याण व्हावं अशी कल्याणकारी भावना असणारा हा माणूस आहे। आम्हाला स्वतःसाठी काही नको, आम्हाला समाजासाठी झालं पाहिजे आणि दुसऱ्याच्या संस्थेला 1 कोटी रुपये देणगी देणारा अशी जर देणगी आपल्या गावातल्या कोणी जर दिली असती तर म्हणलं असता ही संस्था माझ्या नावावरती करा। ज्या संस्था आपण जाणताय आता सगळ्यांना माहिती आहे आपल्या संस्थेमध्ये काय चाललेलं आहे त्याच्यावरती आता हे बोलण्याची वेळ नाही। आणि परत हीच लोक मोठ्या दिमाखाने सांगतात का शाळेसारख्या पवित्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये राजकारण करू नका असं आम्हाला सांगतात, आणि राजकारण खऱ्या अर्थाने संस्थेच्या मध्ये तीच लोक करतात। जास्त मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्यावरती बोलण्यासाठी त्यावेळेस नंतरच्या व्यासपीठी आम्ही त्यावेळेस बोलेल, परंतु लोकांवरती दबाव टाकू नका। तुम्ही मनमोकळेपणाने मतदान करू द्या,
लोकांचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा, त्या पवित्र मतदानाच्या अधिकारावरती गदा आणण्याचं काम तुम्ही करू नका. तुम्ही जर खरोखरच लोकांच्या जनतेमध्ये तुम्ही गेलेले आहेत, विकास कामं केलेली आहेत ना, तर मग सामोरे जा ना तुम्ही मतदानाला. लोकांकडे तुम्ही पवित्र मतदानाचा हक त्यासाठी तुम्हाला कोणी अडवलेले? तुम्ही जा, जनतेमध्ये जा, प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जा आणि हात जोडा, त्यांच्या पुढे जा आणि सांगा आमचं काय चुकलं असेल आम्हाला मतदान करा. आता तुमच्या माता भगिनी, तुमच्या पत्नी आता घराबाहेर पडल्यात. इथून मागे इतक्या निवडणुका झाल्या, कधी कोणाला बाहेर पाहिले तुम्ही त्यांच्या घरातले? सगळे आता भाऊ येतील, सगळे मतदान मागण्यासाठी तुमच्या समोर येतात. आम्ही लोक कायम तुमच्यासाठी जनतेमध्ये जाणारी माणसं आहेत. आम्ही तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या. मग आता अजितनी मला सांगितलं बरेचसे काम, अजितकडून एक काम चुकून राहून गेलं, वडा खोलीकरणाचं काम. त्यासाठी पहिल्यांदाच आम्ही त्या ठिकाणी केलेले. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून अनिल चेअरमन आणि मी ही मागणी कल्याण हिंगेंनी केलेली आहे. पहिल्यांदा अनिल हिंगेंना पण माहिती आहे आणि कल्याण हिंगेंनी मागणी केल्यानंतर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून तिथले जे साहेब आहेत त्यांना मी भेटलोय लघु पाटबंधारे विभागामध्ये. आणि मग अनिल शेख मला म्हणले का आपण काम करू. हे लघु पहिल्यांदाच आपल्या अवसरी बुद्रुकच्या इतिहासात वडे खोलीकरणाचं काम केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून जे पानंद रस्ते आहेत, पानंद रस्त्याचे देखील प्रस्ताव आम्ही दिले. आम्ही कामाची माणसं आहेत. आम्हाला कोणाचं काय 2% नको आहे, कोणाचं काय नको. आमच्या ईश्वर कृपेने आमच्या स्वतःच्या पुरतं आम्हाला भरपूर आहे. आम्हाला कोणाची टक्केवारी नको. हे टक्केवारीत अडकलेली माणसं आहेत. त्यांच्याकडे ठेकेदार लॉबी आहेत. आम्ही ठेकेदार नाही आणि लाभार्थी पण नाही. आम्हाला कोणाची भीती नाहीये. आम्हाला ठेकेदारीतून काही कमवायचं पण नाहीये. ज्यांनी ठेकेदार येतात आणि त्यांचा माणूस वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना असतात, कोणाला सिलाई मशीन असेल, कोणाला पिठाची घरघंटी गिरण असेल, पिठाची चक्की असेल, कोणाचा मोटर पाईपलाईन द्यायची असेल, त्यांना वाटतं का स्वतःच्या घरातून दिलेली आहे. ती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी येत असतील. तेच काम आता जिल्हा परिषद पंचायत समितीला नियुक्त केल्यानंतर माझं लेटर पॅड या अविनाशच्या ताब्यात असेल, माझं लेटर पॅड तुमच्या ताब्यात असणार आहे. तुम्ही स्वतः तिथं तुमची हे वापरणार आहेत आणि खरोखर ज्यांना लाभाची गरज आहे, वैयक्तिक लाभाच्या योजनेची, त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी लाभ देण्याचं काम आम्हाला करायचं. मला त्यातून 2 रुपयाचं कमिशन घ्यायचं नाही, काय करायचं नाही. लोकांसाठी खऱ्या अर्थाने योजना राबवायची. अशा माणसांना तुम्ही मतदान करणार आहात. त्याच्यामुळे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. मी माझ्या धनुष्यबाण चिन्हासमोर निवडणुकीला सामोरं जात आहे. माझ्या धनुष्यबाण चिन्हासमोरील 3 नंबरचं माझं पंचायत समिती गाण्यामधलं बटन आहे. ते 3 नंबरचं बटन दाबून मला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून मला विजयी करायचंय. आणि प्रशांत विठ्ठल अभंग हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांचं 1 नंबरचं जिल्हा परिषदेचं नाव आहे, त्यांचं 1 नंबरचं बटन दाबायचंय. आणि माझं पंचायत समिती गाण्यामध्ये ही जी लाल चिठ्ठी आहे त्याच्यावरचं 3 नंबरचं बटन आहे, त्यासमोर धनुष्यबाण आहे, त्या धनुष्यबाणाच्या समोरचे बटन दाबायचे आणि आम्हाला दोघांना विजयी करायचे अशी नम्रतेची विनंती करतो. आता तुम्ही 5 दिवस आमच्या दोघांसाठी द्या. पुढील 5 वर्ष हा कल्याण हिंगे आणि हा प्रशांत अभंग तुमच्यासाठी सेवेमध्ये कायम असणार आहे ही ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.